मॉर्निंग सर। नमस्कार, गुड मॉर्निंग। हाँ जी भैया, हेलो। फाइल आप जूम ऐप डाउनलोड करो अभी। हेलो। अरे जूम ऐप डाउनलोड करिए प्ले स्टोर से, ठीक है। और मुझे व्हाट्सएप पे हाई भेजो, डिटेल भेजता हूँ। और मीटिंग को ज्वाइन करो अभी। गुड मॉर्निंग. नमस्कार सर. नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग। एक सेकंड, ये थोड़े कुछ कॉल कंटिन्यूस आ रहे हैं, इनको निपटा लेता हूँ। हाँ जी, नमस्कार। सर जी मैं आपसे बात कर रहा हूँ उत्तर प्रदेश से। कौन? सर अफसर। अफजल। जी जी 18 अप्रैल को ज्वाइन हुआ था मैं। बोलिए फिर। सर जी हम्म। हाँ, तुम्हारे तो को जब टाइम मिलता है तब तुम आ सकते हो। में जोड़ा हूँ भी, तो वो मेरे को क्या बोलते हैं टॉप पे भैया आपने जो मीटिंग ज्वाइन की है क्या? नहीं अभी नहीं की सर। तो करो ज्वाइन करो। पिछली बार से की थी, मेरे पास लिंक नहीं आया। अरे गुरुजी, लिंक वही है, मीटिंग भी वही है, मीटिंग में आके बात करो। लागली तर घे घ्या ना ऑनलाईन घेतो काल फोन आला होता. पैशाने आलं तर त्यांनी केलं हेलो, आपण समजू. बोला ना, काय विषय आहे? हेलो हाँ, सर. हाँ सर, गुड मॉर्निंग. कोणते जुने पैसे? कोणते जुने पैसे? सापडलं रे. ते कोणाचीच नाही आलेले. आता जे आले ना तुम्हाला, मग समाधानी राहा सध्या. नमस्कार सर. तुम्ही जो नमस्कार. मीटिंग, तुमचे पैसे आले ना, तुम्ही फोन केला, पैसे आले आहे तुमचे, आणि तुम्ही आता झूम मीटिंग जॉईन करा. अच्छा अच्छा तर काय करणार? काय करावं लागेल? झूम ऍप डाउनलोड करा. झूम ऍप डाउनलोड करा दादा. तुमच्या मोबाईल मध्ये झूम असेल ते डाउनलोड करा. हो, आणि मला हाय पाठवा, ठीक आहे. बरोबर ठीक आहे. हॅलो. नमस्कार. हॅलो. नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार. रविवारला 4 ट्रायसिकल सायकल मिळवून दिला सर. हो हो, माहित पडलं मला. मी बढिया. त्याला बावनकुळे साहेबाकडून त्यांचे हम्म. कागदपत्र सर्व तयार करून येते. हो, अभिनंदन तुमचं. आणखी ते कोणाकोणाचे पैसे जमा होत नाही किंवा त्यांचे ते हयातीचे प्रमाणपत्र येते ते चालू आहे करणे. नाईस. आणखी 2 सायकली मिळेल असं वाटत आहे. तर ओढोद्याला कॅम्प आहे, काय होते माहिती होईल आता. हो, 50 सायकली वाटप केलं ना त्या दिवशी काल. हा, हम्म. आरोग्य कॅम्प आहे ओढोद्याला. आता तारीख यायची आहे, त्या तारखेमध्ये पाहू. आता 2 सायकली मिळवून द्यायच्या आहेत ओढोद्यावाल्यांना. बढिया.
पुनः आप सभी को नमस्कार। आज 19 मई 2026 दिव्यांगजन संवाद कार्यक्रम 156 ये लाइव प्रोग्राम चल रहा है और इस प्रोग्राम के माध्यम से दिव्यांगों के प्रश्न हम यहाँ पर सुनते हैं, उनको मार्गदर्शन करते हैं और जो संभव है उन सवालों के जवाब तो देते ही हैं, लेकिन जो संभव है उन प्रश्नों को ऑनलाइन ही सॉल्यूशन देने की कोशिश करते हैं और उनका निपटारा भी कर देते हैं। तो आज हमारे साथ काफी दिव्यांग बांधव महाराष्ट्र के अलग अलग जिलों से, तालुका से, गांव खेड़े से जुड़े हुए हैं तथा भारत देश के अलग राज्यों से भी यहाँ पे लोग जुड़े हुए हैं। और आप देखेंगे अभी कंटिन्यूअस निरंतर ये फोन भी आ रहे हैं। इस वीडियो के माध्यम से एक अपील करना चाह रहा हूँ कि नमस्कार सर। जो बातें हैं इन दिनों में चल रही है, उसको प्रशासन ने थोड़ा, जैसे एग्जाम्पल के तौर पर यूडीआईडी कार्ड, जिनके पास यूडीआईडी कार्ड नहीं है ऐसे लोगों की पेंशन बंद करने का ऐलान किया था। फिर अभी उसमें एक्सटेंशन दिया हुआ है, 30 सितंबर 2026 तक का एक्सटेंशन दिया हुआ है और इस बात को लेकर बहुत खुश हो रहे हैं। लेकिन मुझे इसमें कोई ऐसी खुशी वाली बात नजर नहीं आ रही है, क्योंकि जो दिव्यांग है उसका तो हक है ना यूडीआईडी कार्ड। अगर उसका यूडीआईडी कार्ड उसके पास में नहीं पहुंच रहा है तो इसमें प्रशासन फेलियर है। गांव खेड़े में दिव्यांग है, खटिया पर सोए हुए घर के बाहर नहीं निकल पाते हैं, उन बेचारों के पास में ना सुविधा पहुंच पा रही है, ना मैसेज पहुंच पा रहे हैं, ना ही उनके पास कोई अत्याधुनिक मोबाइल है। तो ऐसे लोग तो यूडीआईडी कार्ड से वंचित रहेंगे ना। इसमें उन दिव्यांगों की क्या गलती है? ये तो प्रशासन की गलती है कि आप उन तक नहीं पहुंच पा रहे, आपके पास उनका डेटा नहीं है। आप कैंप अरेंज करते हो, 2 4 5 10 15 20 लोगों को साइकिलें बांट देते हो, तो इसमें बहुत खुशी होने वाली बात नहीं है। मुझे ऐसा लगता है, ये मेरा व्यक्तिगत वैयक्तिक मत है, गलत भी हो सकता है। बात उन विषय पर होनी चाहिए जिसमें तात्पुरते टेम्पररी कार्ड वालों की पेंशन जो रोकी गई है, उन विषयों पे बात होनी चाहिए कि वो ऐसा रोका क्यों गया है और वो जीआर कब रद्द होगा। आज लगभग 25%, 20 से 25% लोग जो है वो टेम्पररी दिव्यांग कैटेगरी में आते हैं, ज्यादा ही होंगे। वो जीआर कब रद्द होगा? अभी भी बहुत से लोगों के खाते में पैसे जमा नहीं हुए हैं, जिनके डॉक्यूमेंटेशन अपडेट है उनके हुए हैं, जिनके टेम्पररी कार्ड है उसमें से कुछ लोगों के आए हैं, कुछ लोगों का, और वो जो आए हैं वो भी मेरी माहिती के हिसाब से बस उनके डॉक्यूमेंटेशन अपडेट नहीं थे इसलिए आ गए हैं। जिनके अपडेट हुए टेम्पररी कार्ड के हिसाब से उनको अभी भी नहीं मिले हैं पैसे। जरा उन बातों पर फोकस करते हैं। ये जो जो 100% दिव्यांग है बेचारे, और उनका यूडीआईडी कार्ड नहीं है और उनको आपने पेंशन प्रशासन ने दे दी, तो इसमें बहुत खुशी होने वाली बात नहीं है। उनका अपडेट नहीं किया आपने, इस बात पे प्रशासन ने सोचना चाहिए कि उनका अपडेट कैसे रहे आपके पास। क्योंकि हम लोग जो जमीनी स्तर पर काम करते हैं ना, हम ये सब झेलते हैं।
भाषणबाजी करने में सबको मजा आता है। मुझे अभी भी निरंतर फोन आ रहे हैं, निरंतर, निरंतर फोन है। सुबह 7 बजे, 7:30 बजे, 7:15 बजे, पौने 7 बजे, 5 बजे से फोन रहते हैं। और इतनी सुबह आकर इन लोगों के फोन अटेंड करना और ये प्रोग्राम चलाना, इसमें बहुत खुशी या नेक्स्ट बहुत पैसे का आनंद फोन आ या रहा है बहुत पापा। मोटिवेशन वाला काम हमको नहीं मिलता है। वो तो कुछ लोग आते हैं, बड़ी बड़ी बातें करते हैं और निकल लेते हैं। लेकिन इसमें कोई जीत 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 हुई है या बहुत खुशी की बात है, ऐसा कुछ नहीं है। दिव्यांग है, उसका यूडीआईडी कार्ड मिलना ही चाहिए उसको, वो उसका अधिकार है। मैं परमानेंट वाले दिव्यांगों की बात कर रहा हूँ। तो कुछ लोग इसके बारे में बहुत बहुत ज्यादा खुशी मना रहे हैं, और खुशी मनानी भी चाहिए, दिक्कत नहीं है। लेकिन जल्द से जल्द ये डॉक्यूमेंटेशन अपडेट करनी चाहिए, क्योंकि 10-12 हम क्या पोर्टल में जाके रजिस्ट्रेशन ही करेंगे। ये कभी ये पोर्टल आएगा, कभी वो पोर्टल आएगा। तो मुझे, क्योंकि हम भुगत रहे हैं ना, ये जो आवाज हमारी निकल रही है, तो ये हम भुगत रहे हैं। ये देखो कॉल, फिरून घातला का? हर एक सेकंड में कॉल है। अब ये हर एक सेकंड में कॉल है। तो जरा अपनी सेटिंग करते हैं, अपनी लोगों को सिलेक्ट करते हैं, 2 4 5 15 20 लोगों को इकट्ठा करके ये साइकिलें बांट देते हैं। शहर के पदाधिकारी रहते, उनको पता नहीं रहता है। दिव्यांग जन संवाद फाउंडेशन। गंभीर बात है ये। और हमको, हम देखो, अभी ये कॉल गया, फिर ये नया कॉल आया। दिव्यांग जन संवाद फाउंडेशन। तो ठीक है, जो खुशी मना रहे खुशी मनाइए। लेकिन भुगतना पड़ेगा, ये मैं इस लाइव के दिव्यांग माध्यम से जन बता रहा संवाद हूँ। दिन ब फाउंडेशन। दिन खोपड़ी सरकारने वाले काम हो रहे हैं। चलिए, बहुत बहुत धन्यवाद। संडास नाम दो। संवाद में हम क्वेश्चंस लेते हैं, लेकिन नौटंकी बंद करिए। ये कितना कितना नौटंकी करेंगे दिव्यांगों के साथ, बहुत नौटंकी हो रही है, बहुत ही नौटंकी हो रही है। हमारा ही कार्ड, हमारा ही दिव्यांगत्व 2 4 महीने के लिए एक्सटेंशन बढ़ा दिया, पेंशन बढ़ा, पेंशन चालू कर दी बोल रहे हैं। अब ये 4 महीनों में क्या आप उनके उन तक जाएंगे? क्या आपने इन 4 महीनों में एक्सटेंशन जो दिया है, आज अगर मई 30 सितंबर तक बढ़ा है, एक्सटेंशन दिया हुआ है, तो हर दिव्यांग के घर में प्रशासन के अधिकारी जाने चाहिए, हर किसी एम्प्लॉय जाने चाहिए, उनकी यूडीआईडी कार्ड आपने अपडेट करानी चाहिए। हम कब तक लोगों की यूडीआईडी कार्ड लेंगे और सुभाष जैसे और बाकी के जैसे दोस्तों से ये अपडेट कराने का काम करेंगे? ये तो काम प्रशासन का है। फिर 30 सितंबर आएंगी, और फिर लोगों की पेंशन नहीं मिलेगी उनको अक्टूबर में। फिर उनके आप 4 महीने बढ़ा दोगे, और फिर तालियां बजाओगे, भाषण ठोकोगे कि हमने काम करा दिया। ऐसे से काम नहीं होने वाला है। बातें बुरी लगती है तो वो आपको लगे, मुझे उससे कोई लेन देन नहीं है, जिनको जो सुन रहे हैं। लेकिन ये प्रशासन ने ये समझना चाहिए। जो अभी टेम्पररी जो कार्ड, टेम्पररी जो चल रहा है विषय, टेम्पररी वालों का, उनका अति शीघ्र जीआर से रद्द करना चाहिए। वर्बली बातें नहीं कि अभी हमने करवा दिया है, अभी चालू कर देंगे। न्यूज में, पेपर में बोलने में बहुत आसान है, जरा जमीनी स्तर पे उतर के देखो, एक एक से संवाद में बात करके देखो, एक एक की समस्या सुन के देखो। ये तो काम हमारा नहीं है सर, ये तो प्रशासन का काम है कि इस तरह का पोर्टल चालू करना चाहिए, और सुबह शाम 24 घंटे दिव्यांगों की, एक एक दिव्यांगों की प्रॉब्लम सुननी चाहिए। करोड़ों की आबादी ना, 150 करोड़ नहीं है, हम लोग गिने चुने हैं। महाराष्ट्र में 50-55 लाख है। कितने लोग फोन करेंगे आपको ऐसे? क्यों क्यों नहीं सुन सकते समस्या? सुनो ना हमारी समस्या। ऐसा एक मंच ओपन करो। अगर आप सुन रहे हो मेरी बात, तो वैसे भी मेरे प्रोग्राम आजकल बहुत गहराई से आप लोग सुनते हो।
जितना भी प्रशासन के आला अधिकारी हमारे प्रोग्राम सुनते हैं, अच्छी बात है, तो सुनने से नहीं होगा, सिर्फ एक्ट भी करो उस पर। ऐसा मंच चालू करो, ऐसी सुविधा चालू करो। फोन नंबर दे के रख देते हो, और वो फोन नंबर जिंदगी में लगते ही नहीं, टोल फ्री उसको नाम बोल देते हो। तो ये सब है ना, ये मजा नहीं है इन बातों में। हमारा ही पैसा है। जब जैसे जैसे वो पोस्ट देखता हो कि ये चालू हो गया, पेंशन चालू हो गया, मतलब क्या है? आपके पास अपडेट नहीं है हमारी यूडीआईडी कार्ड, करो आप। तकलीफ वाला काम है। बोलो भाई, कौन बोल रहे? हेलो, हेलो। हेलो। हाँ बोलिए ना, कहाँ से बोल लड़का सुन गए रहे? बोलिए। सर, अपन जमा नहीं हुआ। जमा नहीं हुआ? ये देखो, अभी लाइव कॉल है, जमा नहीं हुआ है पैसा। सर, हम्म। बोलो ना भाई, बोलो। हेलो सर, मेरे पैसे आ गए बोला। नहीं आता है। मैं भाई बोल हाँ, रहा आ जाएंगे पैसे, आना चालू है, आ जाएंगे। तिथं उचलणे वर हेलो। हा तिथं घे समोर बोलायला कहाँ से बोल रहे हो आप? जलगांव? एंड्रॉइड फोन है क्या साथ में? कपड्याचं अजून निघाले नाही तिथून ते एंड नाही पुढे तुमच्या हाँ, हातात तो समोर जूम ऐप डाउनलोड करो हा उसमें। पुढे पुढे कर सर हा ते हा जूम ऐप डाउनलोड करिए अभी तिकडे आप। नाही ना तिथंच घास ना तुझ्या हातात समोर तिथं आता तुला म्हटलं तिथं फिर कौन समोरच कीजिए अपनी जूम पे हो तो। पुढे पुढे इकडे लावा हाताला त्या तिथं हा तुझ्या हाताच्या बाजूलाच आता घे हमारी पुढे मीटिंग तिकडे ज्वाइन करो सरको ना आप। दरवाजाकडे सरको ना कपडा दरवाजाकडे सरको असा इकडं ते तिथेच हा तिकडे नाही जास्त झाला हमारी हा मीटिंग बस ज्वाइन बस करिए, तिथं घास मीटिंग। तिथं आता हा, घास हा तिथं नको का चलिए, बाकी कैसे सब लोग? बढ़िया। बढ़िया है नमस्कार सब। सर सर नमस्कार। नमस्कार अरे वाह वाह, जाधव साहब नमस्कार। क्या करूंगा? सर नमस्कार वाह वाह वाह, नमस्कार सुशील। गुड नमस्कार मॉर्निंग सर. नमस्कार। नमस्कार नमस्कार। नमस्कार. नमस्कार सर्वांना। साबळेजी नमस्कार। नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग सर. गीताताई नमस्कार। नामदेव भाऊ नमस्कार। प्रमोद जी राउत साहेब नमस्कार। अशोक राम कुमार राम नमस्कार। राम राम, जय श्री राम। सुप्रभात नमस्कार सर गुड मॉर्निंग जय या श्री पुढे या. राम जरा गुड अमोल मॉर्निंग बोलून सर. घ्या. चंदाताई गुड मॉर्निंग सांगा. पाटील गुड मॉर्निंग सर. नमस्कार ताई, गुड मॉर्निंग। नमस्कार ताई बोलले. वाह, हो. हा, एक मिनिट मला स्पीकर बंद करू द्या. लावून घेतो. भारत सावरकर, सावरकर बोला। भारत सावरकर बोलिए। विचारायचं. बोलिए। हा सर. आप नेटवर्क में आओ भाई, नेटवर्क नहीं है आपका। हॅलो. हाँ बोलो। सर
माझे पैसे 2 महिन्याचे आलेत, अजून 1 महिन्याचे बाकी राहिले होते. हॅलो, आवाज येतो सर? हॅलो, हॅलो, हो, तुमचे मार्च आणि आवाज एप्रिलचे येतो का सर? मार्च आणि एप्रिलचे आले ना, मे चे येईल ना आता. हा का? तेच कोणत्या महिन्याचे आले समजलं नाही सर, त्यामुळे विचारत होतो. हे तुम्हाला जे आले आहे ते मार्च आणि एप्रिलचे असेल, म्हणजे आहेच. हो हो, एप्रिलच्या 28 तारखेला एक वेळ आले आणि या महिन्यात 12 तारखेला आले. बर, ठीक. ठीक आहे सर. ई रिक्षा बद्दल विचारायचं होतं. मी ई रिक्षाचं फॉर्म तुमचा भरलेला आहे व्हिडिओ ऑन ऑनलाईन. करा, अगोदर व्हिडिओ ऑन करा. नेटवर्क चालत नाही. आता परिचय सांग, कुठून बोलताय? हॅलो, आवाज येतो? तुझं नेटवर्क नाही राजा, नेटवर्क मध्ये ये. अरे नेटवर्क नाही रे भाऊ, नेटवर्कला ये. सर, व्हिडिओ चालू केला नेटवर्क. हॅलो सर, हॅलो सर, व्हिडिओ ऑन केलं का नीट नीट चालत नाही नेटवर्क. बर, बोल. हा, मी 6 तारखेपासून सर झूम मीटिंग मध्ये जॉईन होते. माझं गाव आहे मुक्काम पोस्ट हाणेगाव, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड. बडी. आणि सर ई रिक्षाचं फॉर्म भरलं होतं आपल्या ऑनलाईन वेबसाईटवर. तर सर मला भेटू शकते का? हॅलो सर. कसं सांगणार आहे मी तुला? हॅलो सर. हा सर. सर, हॅलो. हॅलो सर. हॅलो, हॅलो. हॅलो सर, आवाज येतो? हॅलो, हॅलो, आवाज येते का सर? सर ऑनलाईन वर्क प्रॉब्लेम फ्रॉम होम बद्दल पण विचारायचं होतं. आवाज जात नाही, प्रॉब्लेम आहे काहीतरी वाटतं. जॉब बद्दल विचारायचं. आज 4 वाजता इंटरव्ह्यू आहे, त्या इंटरव्ह्यू मध्ये जॉईन कर ह्याच लिंक वरती. 4 वाजता का? हो सर, हॅलो सर. ठीक आहे, ठीक आहे. सर, हॅलो सर. मला ते ट्रायसिकलचं कधी मिळेल सर? हॅलो सर. हॅलो सर, मला ट्रायसिकल कधी मिळेल? हॅलो. काल तर आता परवा काल तर वाटप झाले 50. मी ते दिव्यांग समस्या फॉर्म भरलेला आहे सर. मी तुम्हाला मागेच बोललो होतो मला ट्रायसिकल पाहिजेत म्हणून. तुम्ही कुठे राहता? उल्हासनगरला, अशोक पाटोले, उल्हासनगर, ठाणे जिल्हा. हो, मला तुमचं जा रहे पाठवलेलं ना. आहे. हा हो, तुमच्या पाठवलेलं आहे, परंतु काय आहे, हा. माझे प्रॉब्लेम तुम्ही समजून नाही राहिले. गुड मॉर्निंग अमीर भाऊ. आणि माझं ते रेशन कार्ड तुम्ही वेगळं करायला सांगितलं, मला पेन्शन मिळत नाही ना. तर माझं ते या आठवड्यात काम होऊन जाईल रेशन कार्डचं. मग त्याच्यानंतर काय करायचं परत?
काम होऊ द्या मग सांगा. बर चालेल. हॅलो ओके. सर, फक्त नागपूर विभागातच भेटते का ट्रायसिकल? आता कसं आहे, स्वाभाविक गोष्टी आहे. समजा मला उल्हासनगरचं कोणी असेल, कोणी कोल्हापूरहून असेल, कोणी जळगाववरून असेल, आणि त्यांना जर मला मोटराईज सायकल नागपूरवरून मिळवून द्यायची असेल तर मला किती चॅलेंजेस असेल तुम्ही विचारा. कारण इथले स्थानिक नेते जे आहे ते स्थानिक लोकांना देऊ इच्छितात, त्यामुळे बाहेरगावचे जे आहे ते थोडेसे लांबवतात. हा प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे. त्यामुळे कसं आहे की ते हो. ठीक आहे, बघू, करूया. आहे ऑन द वे, सगळं काही प्रॉब्लेम नाही. हो सर, कारण की आम्हाला पण आवश्यकता आहे. तर तुमची काही मदत झाली तर हॅलो. तर हॅलो सर, बोला. मला असं विचारायचं होतं की मी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी केलेली आहे, पण त्याच्यात माझ्यानं अशी चूक झालेली आहे की आपण ते आधार ते आपलं काय म्हणतात, डिजी लॉकर मधून आधार कार्ड निवडतो ना, ते निवडताना सर माझ्याऐवजी माझ्या पत्नीचं निवडलं गेलेलं आहे माझ्या घरात. तर ते दुरुस्ती होत नाहीये सर आता. सुभाषजी सांगा जरा यांना प्रश्न उत्तर यांच्या. हा हॅलो सर. हा सर. हा सध्या फक्त एडिट ऑप्शन आपला बँक अकाउंट आणि ऍड्रेस यालाच दोन याला आलेला आहे. त्याच्यावरती आणखीनही फोटो किंवा हे ऑप्शन एडिट आलेलं नाहीये. ते पण पोर्टलला लवकरच उपलब्ध होईल. त्यानंतर आपण चेंज करू शकतो. टेन्शन घ्यायची काही गरज नाही. तुमचं त्याच्यावरती इफेक्ट पेन्शन किंवा याच्यावरती काही फरक पडणार नाहीये. नाही सर, माझी अजून पेन्शनच चालू नाही झालेली आहे, पण मग चालू केल्यावर काही अडचण नाही येणार ना? नाही नाही तुमची मिसेस बी दिव्यांग आहेत का? नाही. हा त्या ओके आहेत. फक्त त्यांचा डिजी लॉकरला तुमचा मोबाईल नंबर कनेक्ट असल्यामुळं त्यांचा हा फोटो येऊन गेलेला आहे. हा हा. होईल, त्याला लवकरच येईल. त्याला एडिट ऑप्शन येईल. भरपूर जणांचे असे चुकलेले आहेत, मला येतात कॉल तसे. असं आहे का? हो, काय प्रॉब्लेम नाही. नंतर येईल, मग आल्याच्या नंतर तुम्हाला आम्ही सांगूत. हा ठीक आहे, ठीक आहे. हो ठीक आहे, चालेल. सोनवाने साहेब, अशीच आमच्याकडे एक समस्या आहे. हा बोला ना. ते डिजी लॉकर मध्ये त्याच्या घरच्या लोकांच्या ते फोटो दिसत आहे, आधार नंबर याच्या टाकल्यानंतर. हो सर, त्याला काय झालंय, भरपूर जणांचे फोन येतात. त्याला हा ते हा. ऑप्शन नाहीये, चेंज करता येत नाहीये ते डिजी लॉकरचं. दुरुस्तीच्या कुठलाच त्याचा ऑप्शन नाही आहे. ऑप्शन नाहीये. येईल लवकर, अपडेट होईल त्याच्यावरती. जसं आता पहिलं आपलं जे अकाउंट डिटेल चुकली होती त्याला करेक्शन करता येत नव्हतं, पण त्यांना आता ऑप्शन दिलेलं आहे. ते एक 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 हा ऑप्शन देत चालतील. हा हा हा. हो, जसं एडिट जसं ऑप्शन, समस्या वाढल्या तसं तसं. हा त्यानं काय करायचं, तो ऑल एडिट ऑप्शन ठेवायला पाहिजे होतं, तर त्याने हो दोनच हो. ठेवलेले. होतील हम्म. सर, आल्याच्या नंतर एडिट ऑप्शन आपण सांगू सगळ्यांना. हो, काल 2 आलेले होते ऑनलाईन सेंटरवाले माझ्याकडे, हम्म. एक कोदामेडी आणि अरोली. तर ते त्यांना सांगितलं का जेव्हा हे होईल तेव्हा आपल्याला कळवण्यात येईल बा म्हटलं. हो, पण नाही असं काय पेन्शनला वगैरे काय त्याचा इफेक्ट होणार नाहीये. ज्यांचं करेक्शन झालं त्यांच्या पण पेन्शन पडलेल्या आहेत. हम्म. हो, असं म्हणजे त्यांना म्हणजे लय खूप टेन्शन घ्यायसारखं असं काही नाहीये. नाही नाही, त्यांना सांगितलं काही हे नाही म्हटलं, जेव्हा होईल तेव्हा हो पाहू. हो असं चालतंय. म्हटलं त्यांना. हो. ठीक. बोला पुन्हा कोणी. हॅलो हॅलो, हा बोला. लीलाधर बोलतो. हॅलो. ऐकायला येतंय, बोला. तर ते आपले पैसे नाही आले ना 2 महिन्याचे.
अच्छा. हॅलो. रात्री सर, हा बोला सर, बोला. हा. हॅलो सर. हॅलो. काही रात्रीपासून पण पैसे चालू झालेले आहेत, चेक करून घ्या तुम्ही आता सध्या बी. हॅलो. चालू रात्री रात्री पण चालू झाले. वितरण चालू झालं होतं, त्यामुळे हा. हॅलो आता सर. चेक करून घ्या तुम्ही. हो हो हो. हा, चालू झाले आहेत ना. खूप जणांना रात्री पण पैसे आलेले आहेत, तर तुम्ही सध्या हा आता चेक करून घेऊ शकता. बघा, अकाउंट चेक करा. हॅलो सर. हा. अच्छा अच्छा. हॅलो. हॅलो. हाँ बोलिए. सर दीपक पाटील बोलतोय. हम्म. हॅलो. बोल. आवाज येते? हो हो बोला. ते अजूनपर्यंत ना सर्वे म्हणजे डॉक्युमेंट पण आहे, पण अजूनपर्यंत एक पण पगार आली नाहीये. हॅलो. डॉक्युमेंट अपडेट केलेले आहे का पूर्ण? हा, अपडेट पण केलंय. आता तेच बोलले की पुन्हा आता काल रात्रीपासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे. एकदा अकाउंट चेक करून घ्या, नाही तर मग सांगा उद्यापर्यंत थांबा, येऊन जाईल. नाही सर, आपण काय काय ते असं सांगते. ते तहसीलवाले बोलतात की बेनिफिशरी करून घ्या, नंतर या असे बोलत आहेत. सत्यापन नाही, ते आपला हयातीचा दाखला मोबाईल वरून किंवा कुठून हे करा आणि नंतर या. त्यांच्या पोर्टलवर दिसते त्यांना आपण केल्यानंतर. आपल्याला ते फक्त स्क्रीनशॉट दाखवणे आहे. अच्छा. त्यानंतर ते पैसे टाकतात. हा, ते काय झालंय सर, हयात सर्टिफिकेट त्यांना कंपल्सरी केलेलं आहे आणि ते आपण मोबाईलवरून पण ते काढू हा हा शकताय. त्याचा हा स्क्रीनशॉट घेऊन गेल्याच्या नंतर ते पेमेंट टाकायले. हा. तर त्यांच्याकडे गेलं ना सगळं पेमेंटचं. काल केले, मी 2 केले तसे. आणि टेम्पररीचे पण होतात तसं, ते हयात हा प्रमाणपत्र त्यांच्याकडे हा जाऊन हो, जर टेम्पररीचं पण दाखवलं, निघतो. येऊन चाललेत. हा हा. लाईट चालू होते तिथं. कारण ते त्यांनी हेच केलेलं आहे की ते दाखवा आणि आम्ही ते हे केल्यानंतर माहिती होते बा. पण आपण गेल्याशिवाय ते हे ओपन करून पाहत नाहीत ते. ते पहिल्यापासूनच ते फ्रीजर कंपनी कोण तशी आली आहे. कामावर 2 गुटके लावलेत, मागे गुटके लावायची काही गरज नाहीये. कळलंय का तुम्हाला? ते एकदा तुम्ही जाऊन बघा आणि ते हयात प्रमाणपत्र जर अपडेट नसेल केलं तर ते अपडेट करून घ्या. हॅलो सर, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सर मला 40% आहे, तर मला सायकल मिळू शकते का सर? नाही. पण मला गरज आहे ना सर. गरज आहे? कुठनं बोलत आहे तुम्ही? हा, मला मग जास्त त्रास होतो चालायला लागली. कुठून बोलत आहे तुम्ही? मी नागपूरहून बोलत आहे सर. ठीक आहे. वनिता लाडेकर. हम्म. वनिता लाडेकर. बॅटरीवरची सायकल पाहिजे सर मला. कालच वाटप झाल्या. तुम्ही नंबर का नाही लावला तेव्हा? मी तर नंबर मला माहित होता. मी एक वेळा फोन करून पाहिला होता, तर तुमच्यासोबत माझं तेवढं बोलणं झालं नाही सर. बर. 40%ला थोडं कठीण आहे. चालून दाखवा तुम्ही मला. हातांनी बी आहे मी सर. चालून दाखवा. हॅलो.
मला तर खूप त्रास होतो सर चालायचा. मला तर सायकलची गरज आहे सर. मला चालून सगळ्या दाखवा म्हटलं गोष्टीला ताई. जायला. तुम्ही हॅलो. अगोदर चालून दाखवू शकता का? हा, चालू तर शकते पण धीरे धीरे चालू शकते सर. चालून तर दाखवा. हे सर्व अपंग माझ्यासारखे अपंग आहेत. हॅलो हॅलो बोला. नमस्कार सर. हॅलो नमस्कार. हॅलो सर. हॅलो हा, चालू हॅलो सर. दाखवलं सर तुम्हाला. हॅलो. तुमचा व्हिडिओ बंद होता मॅडम. हॅलो सर. हा, आता झालं सर. हॅलो हॅलो सर. ठीक आहे ताई, आलं लक्षामध्ये. तुम्हाला नाही मिळणार ही रिक्षा बॅटरी सायकल. सर मिळू शकेल तर मला सांगा ना सर. नाही नाही. दुसरे बोलते बारे नाही मिळू शकत नाही. किती पर्सेंट आहे? आणि 40% आहे इथे. 90% वाले लोकांना मिळून नाही राहिलं. अपेक्षा बरोबर. खोटं सांगून किंवा धीर देऊन काय करणार आहे? बरोबर. एखादा नेता जर वाटत असेल त्याच्या फंडातून, मग हो त्यांनी दिली तर दिली. हो बरोबर आहे. आशा दाखवून करणार काय यार? एक ते डोकं काही काम नाही करून राहिलं. सगळं खेळ सुरू आहे दिव्यांगांसोबत. मोबाईल उचलला की खोटा खोटा खेळ, सगळीकडे खेळच खेळ. सगळे खेळून राहिलेत. कोणाला सांगावं या समस्या? कोणी ऐकायला तयार नाहीये. बरोबर. हे पहा सर माझ्या हातात. दिव्यांगांची सपोर्ट नाहीये. फक्त हे करू करू प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम आहे, एवढ्यामध्ये सीमित आहे. आपलं काम झालं की तू कोण माहित. पायाला घे सर. अगं हो ताई, बरोबर आहे तुझं म्हणणं, पण नाही मिळणार तुला. एखादा नेता, तुझा कोणता आमदार आहे त्या आमदाराला भेट. त्याची जर कृपा झाली तर होईल. मार आमदार बनवून ठेवले, काय नाही कामाचे नाही काय नाही. किंवा एखादी एखाद्या शिबिरात मिळेल त्यांना. हॅलो हॅलो बोला ताई. हा, मी अंबिका टाकले बोलते सर, जामनेरहून. बोला बोला. जळगाव जिल्हा, जामनेर तालुका. हम्म. आम्ही हा एक नवीन व्यवसाय चालू केलाय. मागे पण बोललो होतो आपण व्हिडिओ कॉलवर. हा. हो तेव्हा हो. आमचं छोटंसं दुकान लावलेलं आहे आम्ही. अरे वा, बढिया. खूप दुपारी छान आमचं ताई. दुकान लावायला सुरुवात झाली आता. हा. दुकान लावायला सुरुवात केली म्हटलं, आता चालू केलं. अरे वा वा वा, बहुत बढ़िया. अभिनंदन. 4.5 महिने झाले आमच्या दुकानाला चालू करायला.
व्हेरी नाईस. हो. बाबा इकडे मागे देवाचं पण आहे. बघा बघा सगळ्यांनी बघा. बघा जे लोक फक्त परिस्थितीला कोसत राहतात, मला हे नाही मिळालं, ते नाही मिळालं, असं नाही झालं, तसं नाही झालं, तेच 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 एकच गोष्ट 50दा. जरा या ताईकडून शिका. दोन्ही पायाने प्रॉब्लेम त्यांना. हिम्मत करा. सकाळी 8:30 वाजता दुकानदारी ओपन केली आहे त्यांनी. शिका या ताईकडनं, शिकायला पाहिजे. ताई ऑल द बेस्ट नवीन व्यवसायासाठी. थँक्यू थँक्यू. 8:30 वाजले जेमतेम. ते दुकान आपले कामं, घरचे कामधंदे करून दुकानामध्ये आलेले आहे. यांच्याकडून शिका. फक्त प्रॉब्लेम प्रॉब्लेम, असं नाही होत, तसं नाही होत, हे नाही झालं, ते नाही झालं, एकच एक. अरे ते आयुष्याला लागलेलं आहे. स्वावलंबी बना. छान ताई, छान छान. अनुपंके. गुड. 70% सर माझी डिसॅबिलिटी. 70%. हो 70%. छान छान. व्हेरी गुड. तुम्ही कुठून इथनं ना, कुठून बोलताय तुम्ही? जामनेर जामनेर जामनेर. जामनेर तालुका. ऑल द बेस्ट. व्हेरी गुड. अरे कॅमेरा 40% वाले दिव्यांग ताई कुठे? तिचा चालू आहे. 40% जे आता बोलत होते त्या. हॅलो. हा ती 40% वाली ताईचं नाव काय होतं? दीदी ऑल द बेस्ट. वनिता लाडेकर होतं सर. ताई मला ते पाठव पेपर, मी बोलतोय त्या डिपार्टमेंट सोबत. ते 40% आहे, चालता येत नाही बोलली ताई आता थोड्या वेळ अगोदर. ऐकायला येत असेल तर पेपर पाठवा, मी बोलतो डिपार्टमेंट मध्ये. हॅलो. बोला. सर रमेश चव्हाण चाळीसगाव. हॅलो. हा बोला. रमेश चव्हाण बोलतोय सर चाळीसगाव वरनं. आपलं माग मीटिंग मध्ये रेशनचा विषय झाला होता. हॅलो. बोला ना दादा, ऐकते बोला. तर ते रेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला सर आपला. अरे वा वा. व्हेरी गुड. हा ते प्रोसेस चालू केली त्यांनी. वाह, बहुत बढ़िया. आनंदाची गोष्ट आहे. हो. पण आता कसं आहे, तुमचं काम झालं, असे भरपूर दिव्यांगांची आपले कामं होऊन राहिलेत. हा. तर ते कसं आहे, म्हणजे ठीक आहे, म्हणजे आपण इथून करून राहिलो, पण असं नाही कधीपर्यंत चालेल असं. मला आपण इथे बसून असे किती कामं करणार आहोत. हो ना. तुम्ही चला ठीक आहे. माझ्या सर्व दिव्यांगांना हे सांगणं आहे की आपले कामं होऊन राहिले, आपण लोकांचे कामं करून देऊन राहिलो. राशन कार्ड होत आहे, हे होत आहे, ते होत आहे, परंतु दिव्यांगांना वारंवार एकच अपील आहे की तुम्ही स्वतःचं नेतृत्व घ्या यार तुमच्या एरियामध्ये. प्रॉब्लेम काही संपताना दिसून नाही राहिले, संपणार आहे नाही. तुम्ही स्वतः नेतृत्व घ्या जरा. प्रत्येकाने नेतृत्व तर घ्या एकदा. प्रत्येक नेतृत्व तर घ्या. दिव्यांगांचं खरंच सांगत आहे मी, कामं होतात. एक छोटासा आपला मंच आहे दिव्यांग जनसंवाद, इथून एवढे कामं होऊन राहिले. आणि जर तुम्ही लोक लीडर राहिले, तुम्ही लोक नेतृत्वात राहिले, तुम्ही लोक जर एखाद्या पोझिशनवरती राहिले, तर तुम्ही कामं किती करू शकता. पण तुम्हाला पोझिशन द्यायला तुमचे ना ग्रामपंचायत मध्ये लोक रेडी आहे, ना तुमच्या शहरातले लोक रेडी आहेत. तर आपल्या हक्कासाठी जरा भांडा सगळे लोक. कारण परिस्थिती खरंच खूप वाईट आहे, खूपच वाईट आहे. आज मला काही एकदम म्हणजे एकदम खुश नाही आहे. आज माझं माइंड जरा डिस्टर्ब आहे. सॉरी. माझे 2-3 प्रश्न होते सर. आता एक प्रश्न झालाय सर. बरोबर नाही.
त्या घरकुलचा विषय 2017 पासून थकतोय मी. सुभाषराव बोला जरा यांच्यासोबत. हा बोला सर. हॅलो. हा बोला ना. हा बोला बोला तुमचं काय. हा, घरकुलचा विषय होता. एक तर आपलं रेशनचं झाला, प्रोसेस चालू केली. हा हा आता विषय आता घरकुलचे आहे. घरकुल मला मोदी आवास मध्ये लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे 4-5 वर्षापूर्वी. हा 4-5 वर्षापूर्वी लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे. पूर्वीचं मला पण 15,000 रुपये ते पडलेलं पण आहे. हा तर मग विषय मी 2017 मध्ये मला ड यादी नाव दिलं, लिस्ट पण दिलं त्यांनी. हा हा तर ती ड यादीची पुरावा पण आहे. त्यांनी म्हटलं, ग्रामसेवक सरपंचांनी सांगितलं की तुझं घरकुल आलेलं आहे. हा ओके. 15,000 रुपयाचा पहिला हप्ता पण तुम्हाला पडलेला आहे. नाही, हे तर वेगळंच. 17ची गोष्ट. हे 15 आत्ता पडले आपल्याला 22-23 ला. हा तर त्या त्याला टायमाला पण मला पंतप्रधान आवास मध्ये पण माझं नाव होतं. हॅलो. हा बोला, ऐकतोय बोला. तर त्याच्यात मला आहे ना सर, घर आलं म्हणून बांधलं गेलं माझ्यानं घरकुल. हा हे इकडून तिकडून सावकारी करून पण मला काही चेक दिले नाही. जेव्हा लिस्ट आली तेव्हा मला बेनिफिशन पण दाखवलं त्याच्यात. हम्म तर त्यावेळेस माझं थोडं कर्ज झालं. आणि आता काय म्हणता की तुझं नाव आहे पण तू परत घर बांध. हे कसं शक्य होईल सर? बरं ठीक आहे. तुमचं ते ग्रामसेवकाचा नंबर तुमच्याकडे आहे? आहे, आणि त्यांना मी रिक्वेस्ट पण केला की मला गावठाणमध्ये जागा द्या. गावठाणमध्ये शिल्लक नाहीये म्हणजे जागा. हा शिल्लक नाही का? बरं ठीक आहे. त्यांच्याशी बोलून घेऊत आपण. त्यांचा फक्त नंबर उपलब्ध करा ग्रामसेवकाचा. मग पहिलं जे 15,000चा तुम्हाला हप्ता पडला होता, त्यानंतर तुमचं ते पण विषय आहे ना. ते पण विषय आहे ना सर. रोजगार सेवकाला फोन केला की मला हा ते रोजगार सेवकाला 20 ते 25 वर्ष होऊन गेले त्याच जागेवर. त्यांना रिक्वेस्ट केलं की मला गावठाणमध्ये जागा द्या. माझं ते आता बांधलं गेलंय तो घरकुल. परत डबल कस काय शक्य होईल म्हटलं मला बांधायला सर. तर ते म्हणे आम्ही काय तुमच्यासाठी 14 लाख रुपये खर्च करून काही तुमचे कर्ज फेडण्यासाठी निवडून नाही आलो. रोजगार सेवकाचं म्हणणं आहे. माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग पण आहे त्यांची. ठीक आहे. रोजगार सेवकाचा बी नंबर घ्या. पाठवा जरा, रेकॉर्डिंग पाठवा ती. हा पाठवा रेकॉर्डिंग सरांना. रेकॉर्डिंग पाठवा माझ्या नंबरवर जरा. आणि ती रेकॉर्डिंग बंजारा समाजाची अशी आहे सर. हो, असू द्या, कोणती बी असू द्या. ती असू द्यावं, तुम्ही तुम्ही रेकॉर्डिंग पाठवा. सरांच्या नंबरवरती पाठवा ती रेकॉर्डिंग. पाठवा माझ्या नंबर. हा ओके असं पाठवा. आणि त्याच्या सर्व लोकांना त्याच्यानंतर सांगतो की अजून जे एक लोक असं बोलतात अधिकाऱ्यांसोबत त्यांचे जरा रेकॉर्डिंग ठेवत चला. कोणीतरी आडवं तिडवं कोणी बोललं की रेकॉर्डिंग पाठवा मला त्या सगळ्या. हॅलो सर, नमस्कार सर. हॅलो सर, सागर बोलतोय. बोला सागरजी. गुड मॉर्निंग सर. नमस्कार, गुड मॉर्निंग. तुम्ही आता बोलला ना, म्हणजे कसं होतं आपल्या म्हणजे संवाद मध्ये लोकांचे प्रश्न मांडले जातात. कारण आपलं काम पण आहे ना लोकांचे प्रश्न मांडणे किंवा ते ऐकून घेणे आणि त्याची सोडवणूक करणे. त्याप्रमाणे आपण आपले काम पण चाललंय. मग लोक काय करतात, फक्त आपल्याला प्रश्न विचारतात, त्याची सोडवणूक करतात. मग तुम्ही पण आता बोलला ना बाबा आपण नुसते प्रश्न सोडवायचे का. मग तुम्ही आता बोलताना म्हणजे मला असं क्रांतीवीर पिक्चर आहे ना, त्यातला नाना पाटेकर आठवला. क्रांतीवीर पिक्चर मध्ये नाना पाटेकर नाही का, त्याची एक छोटा मुलगा असतो आणि त्याला त्याची त्या मुलग्याच्या आईला तिची सासू मारत असते. आणि सासू मारताना नाना पाटेकर असं झोपलेला असतो आणि तो मुलगा जातो आणि नाना पाटेकरला म्हणतो की मामाजी मामाजी वो औरत मेरी माँ को मार रही है. तो नाना पाटेकर मोठमोठ्याने असतो. मग तो नाना पाटेकर असतो आणि मग ते लोक बघतात की बाबा मदत मागा लागलाय तरी पण हा नाना पाटेकर असतोय. मग तो काय म्हणतोय, मीच सगळ्यांची जबाबदारी घेते का म्हणतोय.
तुला 2 म्हणतोय, कधी लाईटीचा बल्ब कधी फोडलास का म्हणतो दगडाने, नाही ना, तर फोडलास तर म्हणतो फोडलाय म्हणतो, मग घे म्हणतोय दगडाने हाण त्या म्हातारीच्या डोक्यात. मग ते पोरगं पण तसं करतं आणि त्या म्हातारीला दगड मारतं आणि तो किस्साच खतम होतो. तसं तुम्ही म्हणताय ना, आमचा नाना पाटेकर, अमोल वाळके आहे, पण प्रत्येकाने आपले प्रश्न सोडवायसाठी आपण स्वतः भांडलं पाहिजे. जोपर्यंत या लोकांच्या मनामध्ये ही वृत्ती येत नाही ना, तोपर्यंत हे असंच आपण जरी हजारो वर्ष जनसंवाद ठेवला तरी असेच प्रश्न राहणार. लोक जोपर्यंत मनावर घेत नाहीत की बाबा आपल्या प्रश्नाची सोडून, म्हणजे जिथं तुम्हाला नॉलेज नसेल, जिथं तुम्हाला अधिकार ऐकत नसेल, तिथं शेवटचा पर्याय अमोल वाळके किंवा जनसंवाद असं करा. म्हणजे मी काय म्हणतो, सगळ्यांनी करावं असं नाही, निदान जी जुनं लोक एक समस्या झाली, 2 समस्या झाली, त्यांना कामाचं स्वरूप समजलं, त्यांनी तरी तिसऱ्या प्रश्नासाठी स्वतः भांडावं. म्हणजे असं कोणाला म्हणायचं, म्हणजे स्वतः भांडून त्यातून पर्याय काढा. नाही जमले तर आहे शेवटी जनसंवाद. हॅलो सर. हॅलो सर, गुड मॉर्निंग. सर तीरथ बोलत आहे सर. बाबूलाल विश्वकर्मा, नवी मुंबई. हॅलो सर. सकाळ. बोला. हॅलो सर, मी नाही का तसंच केलं सर. मी त्या दिवशी तहसीलला गेलो सर, नोव्हेंबर महिन्याची दाखवली, म्हणजे निराधारतेची करासाठी त्यांनी अजून पुढे दाखवली नव्हती ती केस. तिचे जे तहसीलदार ऑफिसर आहेत त्यांना सांगितलं माझी परिस्थिती आता, मला तुम्ही काही करा आणि मला तुम्ही निराधार चालू करा. आणि त्यांनी साहेबांनी घेतलाय का हा दिव्यांग नाही आहे म्हणून, आणि मग त्यांनी पुढं केली नाही. गुड. तर सर मग ते काय, आता त्यांनी 10 तारीख दिली आहे, 10 तारखेला येऊन बघ वाले आता जून महिन्याच्या. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. नमस्कार सर. माझा एक प्रॉब्लेम होता. मला म्हणजे माझं घर सेल करून दिलंय बँकेवाल्यांनी. जामनेर तालुका नाचनखेडा सर. बर. तर मी तो सेल तोडून राहतोय. त्याच्यानंतर ते आले, ते म्हणत होते पोलीस FIR झाली, हे झाली, ते झाले. म्हटलं बाबा मी तुमचे हप्ते भरत होतो, पण मला हप्ते भरता भरता मला अपंगत्व आलं, त्यामुळे मी तुमचे हप्ते आता नाही भरू शकत. ते बोलले की ठीक आहे म्हणे, बघू म्हणे आपण काहीतरी त्यातून मार्ग काढू. सर ते वारंवार 2-2.5 महिने झाले की घरी येता किंवा फोन लावता. त्याच्यात काही पर्याय आहे का सर? 70% अपंग आहे सर मी. अच्छा. आणि मी त्यांना वारंवार नोटीस बी दिलेल्या आहेत, सगळं काही दिलेलं आहे. पण मग ते कसं, मी 1-2 जणांना विचारलं की म्हणे बाबा ते बँकेवाले लोक आहे, ते कोणाचं ऐकता नाही, काही नाही. शेवटी मी त्यांना बोललो, पुन्हा PSI PSI लोक की बाबा तुम्ही जर माझ्या घरी आले तर मी पॉइझन घेणार आणि झोपून राहणार डायरेक्ट. बर. काय आहे याचे नियम, काय आहे? तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? शिक्षण 12वी झालेलं आहे सर. बर. तर आता यामध्ये जसे हप्ते बुडवले बँकेचे, तर पुढे याच्यातून म्हणजे सुटण्याच्या, बाहेर निघण्याचा काही मार्ग आहे का? हो, मार्ग आहे. माझ्याकडे जर पैसे आले, जर कोणी मला दिले 1-1.5 लाख रुपये जर दिले, तर ते भरून त्याच्यातून आपण सुटू शकतो. पण तितके पैसे आता मला इथं द्यायला माझ्याकडे आहे नाही, म्हणजे मी कमवणारा एकटाच होतो सर घरचा. अच्छा. कुठून येईल मग 1-1.5 लाख रुपये? 1-1.5 लाख कुठून येईल म्हटलं?
असे जमा करून करायचे होते सर, पण मग आता ते बी कोणी देत नाही सध्या. आता असे दिवस आले ना, कोणी म्हणतं पेरणी डोक्यावर आली, काय डोक्यावर आली. नाही असं म्हणजे काय काहीतरी 1-1.5 केलं लाख रुपये भरून टाकू आपण. ते काय 1-1.5 सर? लाख रुपये 1-1.5 लाख रुपये कुठून येईल म्हटलं तुमच्याकडे? काहीतरी लाईन लावली असती सर, म्हणजे मामांकडून किंवा मावसाकडून असे थोडे 20-30 हजार रुपये जमा केले असते. अच्छा. नाही तर सर माझा क्लेम चालू आहे, अजून इन्शुरन्स क्लेम चालू आहे. ते भेटणार आहे मला 4-6 महिन्यात. ते जरी आले तर मी भरून टाकणार बँकेचे पैसे. किती भरायचे आहे पैसे? ते मला मी 6 घेतले होते, त्यांनी मला 4 सांगितले. बर. कुठे राहता तुम्ही? कुठे राहता तुम्ही? नाचनखेडा, जामनेर तालुका. बर. हॅलो. हा. आणखी काय सोल्युशन पैसे जमवण्याकरता? आणखी काय मार्ग आहे पैसे बनवण्याकरिता? काहीच नाही सर. मोबाईल आहे अँड्रॉइड? हा मोबाईल आहे. जामनेर तालुक्यामधले तर तुम्हाला ते पैसे किती महत्वाचे आहे, म्हणजे भरणं किती महत्वाचं आहे? म्हणजे किती भरायचे आपल्याला असं? पैसे भरणं महत्वाचं आहे का तुम्हाला बँकेमध्ये? हो, पैसे भरण्याचं महत्वाचं आहे सर. म्हणजे कसं आहे, सिव्हिल खराब दाखवतंय ना. म्हणजे मग मला जर काही नोंद लागलं कशासाठी, व्यवसाय उभा करायचा आहे त्याच्यासाठी, तर मग मला देणार नाही सर कोणी नोंद. बरं ठीक आहे. सांगू का उपाय एक? हा सांगा ना सर. अँड्रॉइड फोन आहे का? हा आहे. एका वेळेस जर भरमसाठ पैसा उभा करायचा असेल तर जामनेर शहरामधले जे बिल्डर आहेत, बिल्डर कन्स्ट्रक्शन करणारे लोक, बिल्डर, त्यांच्याशी संपर्क साधा ऑनलाईन बर. आणि त्यांच्या एक फ्लॅट विकून द्या. बरोबर. एक फ्लॅट जर विकला तुम्ही हा आणि त्या फ्लॅटची किंमत जर 50 लाख रुपये असेल, बरोबर, तर 50 लाखाचे 2% कमिशन 1 लाख रुपये बरोबर. घरी बसल्या बसल्या तुम्हाला मिळू शकते. ओके सर. म्हणजे सोल्युशन आहे हो. प्रत्येक गोष्टी सोल्युशन आहे. विचार करा, त्या अँगलनी विचार करा. मामा, काका, मावशी, आत्या किती देईल नाही देईल, तोपर्यंत काय आपण घर जाऊ द्यायचे का नाही? स्वतःचे प्रयत्न काय करता येईल ते बघा. मामा देईल ठीक आहे, आत्या देईल आपल्यालाही, तुम्ही स्वतःलाही आपले प्रयत्न करा. आज माझ्याकडे असे पण दिव्यांग आहे. हॅलो, तुम्हाला सांगू इच्छितो, माझ्याकडे असे पण दिव्यांग आहेत जे दिल्लीवरून दिल्लीवरून माझे रिसॉर्ट बुक करतात. अच्छा. घरी राहून टेलिकॉलिंग करतात, ऑनलाईन मार्केटिंग करतात, कमिशन घेतात. बरोबर. जेव्हा दिल्लीवरून माझे रिसॉर्ट, माझे प्लॉट नागपूर मधले लोक बुक करू शकतात, दिव्यांग बुक करू शकतात, किंवा विधवा महिला ज्या घरगुती कामं करतात, ज्यांना बेरोजगार नाही, त्यांना कमिशन पाहिजे, मग ते तर तुम्ही करू शकता तुमच्या जामनेरचे. आज असे पण लोक आहेत की जे रिसॉर्ट मध्ये आमच्या 1500 रुपये भाडं आहे एका दिवसाला. बरोबर. आणि ते बुकिंग 2000 बुकिंग घेतात. बरोबर. 500 रुपये त्यांचे पर डे बनतो, पर डे, एका दिवसाला 500 रुपये. हो. काय करतात? घरून कॉलिंग करतात. अच्छा. ऑनलाईन मार्केटिंग करतात आणि आम्हाला लिंक देतात, आम्ही तिकडे करतो. म्हणजे देर आर मेनी ऑप्शन्स. मला सांगायचं काय, इफ यू आर विलिंग देन यू आर हॅव्हिंग मेनी ऑप्शन्स.
फक्त ओके. तुम्हाला त्या दिशेने पाहता आलं पाहिजे आणि तुमची तेवढी इच्छाशक्ती राहिली पाहिजे. ओ सक्षम. भाई बहुत फोन कर रहे हो यार, हेलो क्या सर. प्रॉब्लम है बताओ. ओके सर. बहुत फोन कर रहे हो, बोला आपको जितना बोला जाए उतना करो ना. आपके साथ में मैं आधा घंटा बात नहीं कर सकता हूँ. मैंने आपको बोला कि आप ईमेल करो. अब नहीं आता है तो भाई आपके बगल में जाओ ना यार, पड़ोसी को पकड़ो. इतना तो आप कर सकते हो ना भाई मेरे. क्योंकि सुनो बात को, एक मिनट. सुनो बात को, राजस्थान का काम यहाँ बैठ के मैं कर सकता हूँ, लेकिन मुझे आपकी अर्जी लगेंगी. आपके डीएम के साथ मुझे एकदम कॉन्फिडेंस के साथ बात करनी है. कुछ तो प्रूफ लगेगा कि तुमने मेरे को अर्जी दी है करके. मैं कह रहा, मैं कैसे कॉन्फिडेंस से बात करूँ तुम्हारे डीएम से. मैं बोलूंगा कि तुम्हारे जिले का ये डीएम अर्जी आई है, इसका प्रॉब्लम सॉल्व करके दो. तो मेरे को ईमेल तो भेजो. आप पत्र नहीं भेज सकते तो. तो फिर बार बार फोन मत करो, रखो ना, 10 बजे तक रुको. 10 बजे फोन करो. भाई साहब, आपके जैसे अभी आप बात कर रहे हो ना जिस लैंग्वेज में, तो मैं कोई आपका सर्वेंट नहीं हूँ. पहले तो आप तमीज से बात करना सीख लो. तो आपको सुबह 7:30 बजे जुड़ने के लिए लगा है, आपसे वो नहीं हो रहा है. आप फोन कर रहे हो मुझे, 50 फोन मेरे सामने और भी लोग बैठे हुए हैं. पहले आप तमीज से बात करो मेरे से. नहीं नहीं, आप राजस्थान से, फिर आप राजस्थान सरकार से बात करो. ठीक है, चलो रखो फोन. मुजोरी नहीं करना यार, काम करके दे रहा हूँ, बोल रहा हूँ, जितना बोला उतना करो ना. दिमाग मुजोरी क्यों कर रहे हो तुम. आप अपने आपके मोहल्ले में नहीं चलती और आप से मेरे को महाराष्ट्र में मुजोरी कर रहे हो मेरे साथ में. मैं आपको काम करके देने की बात कर रहा हूँ. जितना बोला उतना करना चाहिए, तो आप मेरे को मुजोरी सिखा रहे हो. ऐसा नहीं करना ना. कोई मदद कर रहा है तो उसको ढंग से वापरो. आप क्या बोले फिर आपने अभी. ऐसा नहीं होता है. तुम लोगों का यही प्रॉब्लम है, मालूम है. आप लोगों का यही प्रॉब्लम है. रखो फोन अभी. आप राजस्थान सरकार से बात करो, जाओ. हेलो सर, गुड मॉर्निंग. बाबूलाल हाँ, विश्वकर्मा. नमस्कार. बोला. गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. जय महाराष्ट्र, जय दिव्यांग समाज. महाराष्ट्र जय दिव्यांग. हाँ सर, वो राशन कार्ड के लिए हमने वो बोला था, तो हमारे नगर सेवक बोल रहे हैं 1-2 दिन में मैं देता हूँ निकाल के. तो कैसा वाला मतलब वो चाहिए. बोल रहे हैं लिखित प्रमाण में चाहिए कि जो. देखो, आप हेलो. दिव्यांग गरम नहीं कर चलना. मैंने आपको क्या बोला है, नहीं नहीं, सुनो बात को. मेरे को अच्छा नहीं लगा आपको ऐसा बोला मैंने. आप है ना, किसी अड़ोसी पड़ोसी दुकानदार के पास में जाके ईमेल करवा लो और मुझे हाय भेजो. मैं आपको ईमेल भेजता हूँ. सुनो बात को अभी. आप मेरी बात सुनोगे क्या फिर से. मैंने आपको डबल फोन किया ना, तो आप समझो. मैंने किया ना आपको फोन. मेरा बस, मेरे पास में कोई पावर नहीं है कि मैं यहाँ उठा के राजस्थान सरकार से बात करूं. मैं आपके डीएम से बात कर सकता हूँ उस शर्त पर, अगर आपका मुझे कुछ तो राइटिंग में आता है, तो मैं कॉन्फिडेंस से आपके उस राइटिंग के प्रपोजल पर दुनिया से लड़ सकता हूँ. समझे. तो इसीलिए क्या करो आप, किसी, अगर आप ड्राफ्टिंग करो, 10 बजे मुझे हाय भेजो. व्हाट्सएप पे मैं आपको ईमेल एड्रेस भेजता हूँ. समझ रहे. उस पे भेज दो मुझे. हाँ जी, हाँ जी, ठीक है. अभी सुनो बात को. कोई बात नहीं ना भाई मेरे. मैं तुम्हारी प्रॉब्लम समझ सकता हूँ, इसलिए तो मैं तुमसे तुम्हारे फोन उठाए ना सुबह से. प्लीज समझो बात. हाँ. आपको जितना बोला जाए उतना करो आप, स्टेप बाय स्टेप. हाँ जी, हाँ जी, यही नंबर ठीक है. हाँ बिल्कुल. चलो ठीक है ब्रदर. चलो चलो, और शांत, दिमाग को शांत रखना. जिंदगी में रहना है ना, शांत रहो. ठीक है, चलो. ओके ओके. करो 10 बजे. हाँ जी, हाँ जी, भेजो. हाँ जी, ओके.
अरे हाय भेजो ना भाई मेरे। हाँ हाय। ओके ओके, आप मेरे को हाय भेजो, ठीक है, और जो मैंने बोला उतना करो, ठीक है। चलो, हाँ बोला, काय म्हणताय सांगा। हॅलो सर, जी, सागर बोलतो. हाँ वो हाँ बोला हॅलो सागर। सर. तुमचा म्हणजे तुमचा हा स्वभाव आहे ना, म्हणजे तुमचा हा स्वभाव किंवा तुमची मेंटॅलिटी ती मला खूप आवडते. कारण एवढा मोठा माणूस टेम्पररी म्हणजे एवढे शांत होऊ शकतो, हे म्हणजे लय महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणजे या हाँ, गोष्टीचा मी तुमचा फॅन आहे. कारण सबके घर में इंडिया कहाँ एवढं लेके असताना अशा परिस्थितीत सुद्धा तुम्ही शांतता घेऊ शकता. आणि हा तुमचा गुण मला आवडतो. माझं पण डोकं असं मेंटल भडकतं, पण मला हे नाही जमत. हॅलो, आवाज नाही आला, काय बोलले तुम्ही? तुमचा आता आहे ना हा स्वभाव आहे ना, हा स्वभाव मला खूप आवडतो. कारण काय होतं माहिती का, एवढा मोठा माणूस अमोल ओळखे म्हणजे नॉट अ जोक, म्हणजे हा काय साधा माणूस नाही. तुम्हाला वाटत असेल, पण माझ्या दृष्टीने अमोल ओळखे हा साधा माणूस नाही. तरी पण एवढ्या लोकांचं ऐकायचं, एवढं बोलून घ्यायचं, आणि तरी सुद्धा एवढी शांतता, म्हणजे एवढं तुमचा स्टॅमिना हा मला नाही जमू शकत. कारण मी वैयक्तिक बघतो, आमच्याकडे काय नसताना सुद्धा आम्ही लोकांना ताडफाड बोलतो, म्हणजे त्यांचं चुकीचं असेल तरी सुद्धा. पण तुम्ही एवढं मॅनेज करता. मी म्हणजे ह्या तुमचा जो हा स्वभाव आहे ना, त्याचा फॅन आहे. म्हणजे मला नाही जमत बाबा एवढंही करायचं. मी एकदा रागात बोलतो, तुम्हाला माहिती आहे. एखाद्या ग्रुपवर काय कोण काय बोललं तर मी बोलतो, पण तुमच्यासारखं ही शांतता घेणं आपल्याला जमत नाही. आणि हे शांततेच्या कारणामुळेच अमोल वाळके इतरांच्या पेक्षा वेगळे आहेत. ठीक आहे, स्वभाव आहे. ठीक आहे, काय ते लोक आता परेशान होऊन फोन करतात, काय कळत नाही. त्यांनाही सुचत नाही. ठीक आहे, पण समजायला पाहिजे, थोडस शांती ठेवायची सगळ्यांनी. हॅलो. करू काहीतरी. हॅलो सर, Thank you गुड मॉर्निंग. तुमच्या सागर भाऊ, फॉर द अप्रिशिएशन. तर तो मुलगा कोण आहे? हॅलो हॅलो म्हणाला बघा, कोणतरी हॅलो हॅलो म्हणाल ते मगासपासून. हा बोलो, कोण बोलत आहे? बोला दादा. हेलो. हाँ बोला बोला. तो वो सर बोल रहे हैं कि मतलब लिखित प्रमाण में मैं चाहिए कि मतलब कैसा ऑनलाइन वाला चाहिए। हमारे नगर सेवक पूछ रहे थे उत्पन्न दाखिला के लिए। तो अपने को उसके बारे में जानकारी नहीं है सर, तो कहाँ कैसा से? चाहिए आप? हाँ बाबूलाल सर। विश्वकर्मा जी, कहाँ से बोल रहे हाँ, हो आप? हम नवी मुंबई हैं सर। हाँ, नवी मुंबई। हाँ, हाँ, हाँ। ठीक है, कोई सवाल है? सवाल ये है कि हमारे नगर सेवक बोल रहे थे कि कैसा उत्पन्न दाखिला, मतलब वो इनकम सर्टिफिकेट कैसा चाहिए, मतलब लिखित में चाहिए कि मतलब ऑनलाइन वाला चाहिए। इसी में अपने को आइडिया नहीं मालूम है कि सर मतलब कैसा लगता है, तो वो आप बता दीजिए, हम उनको फोन करके बोल देते हैं कि मतलब सर हमको ऐसा चाहिए इनकम सर्टिफिकेट। ऑनलाइन वाला चाहिए। ऑनलाइन वाला चाहिए। जी। ठीक है सर, ये इसी में हम कंफ्यूजन हो रहे थे, तो कि मतलब वो बोल रहे थे कि कैसा चाहिए, तो मैं बोला सर से मैं पूछ के आपको बताता हूँ। तो बोलो इसके लिए टाइम लगता है, मतलब ऑनलाइन वाले में टाइम लगता है, हफ्ता भर 10 दिन लगता है, तत्काल कितना नहीं मिल लगता पाता है। है? अच्छा। वो बोल रहे थे कि हाँ, क्योंकि बोल रहे हैं शादी ब्याह का टाइम है, मैं इधर उधर भटकते रहते हैं, आपके मतलब थोड़ी ऐसा मतलब वो काम करेंगे आपका तो, लेकिन थोड़ा लेट लगेगा, ऐसा नहीं है। ओके। हाँ हाँ, ओके सर। ठीक। तो वही ऑनलाइन वाला मैं उनको फोन करके बोल देता हूँ कि वही निकाल करके देते हैं। हाँ, yes. चलिए। हाँ।
अ, फेसबुक पर लाइव देखने वाले सभी दिव्यांग भाइयों, फेसबुक पर लाइव जो देख रहे हैं मुझे सभी दिव्यांग भाई बहनें, उनका परिवार और इस समाज में कार्य करने वाले सभी सामाजिक क्षेत्र के अनुभवी लोग, मेरे मार्गदर्शक, ये प्रोग्राम निरंतर जो प्रशासन के लोग देखते हैं, उन तमाम लोगों को मेरा नमस्कार। ये प्रोग्राम, लाइव प्रोग्राम अभी हम यहाँ पर बंद करने जा रहे हैं। हेलो, लेकिन गुड मॉर्निंग। थोड़ी देर पहले इचलकरंजी के हमारे मित्र सागर जी, इन्होंने कुछ उदाहरण दिया नाना पाटेकर का, तो मुझे वो बात बिल्कुल सही लगी है। सॉल्यूशन हम चाहे तो निकाल सकते हैं, लेकिन हमारे सॉल्यूशन, हमारे रास्ते हमको ही निकालने पड़ेंगे। इस थॉट के साथ आप अपने कामों को अंजाम दीजिए। आपके हेलो, प्रॉब्लम है, सॉल्यूशन आप निकाल सकते हैं। जैसे अभी थोड़ी देर पहले मुझे हमारे सदस्य, उन्होंने कहा कि उनको 1.5 लाख रुपया बैंक में भरना है, तो ऐसे कई एग्जाम्पल्स आते हैं, कई उदाहरण आते हैं, कई सवाल आते हैं ऐसे कि हमें 2 लाख का कर्जा भरना है, हमें 3 लाख का कर्जा भरना है, हम दिव्यांग हो गए हैं, हमारे पैर बीच में 2 साल पहले कट गए हैं, तो अभी हम क्या करें? क्यों नहीं कर सकते? सॉल्यूशन निकलता है। अभी हम प्रशासन से लोन मांगते हैं, शासन से लोन मांगते हैं, लोन हमारे होते नहीं है, बैंक हमारे अकाउंट्स देखते हैं, हमारा सिविल खराब होता है। लेकिन जो सॉल्यूशन मैंने बताया, ये भी तो एक सॉल्यूशन हो सकता है। आप जिस शहर में रहते हो उस शहर में काफी बिल्डर डेवलपर्स होते हैं, 1-1 करोड़, 1.5-1.5 करोड़, 2-2 करोड़ के फ्लैट होते हैं। आप दिन भर जब रील देख सकते हो, सोशल मीडिया पर काम कर सकते हो, तो उस बिल्डर के साथ बातचीत करके उसका एक फ्लैट भी प्रमोट कर सकते हो। भले ही देर से होगा, आपके पास स्किल नहीं होगी, लेकिन आप निरंतर अगर प्रयास करोगे, निरंतर प्रयास अगर करोगे, और 6 महीने में, 6 महीने में मैं बोल 6 महीने में अगर आपका एक फ्लैट भी उस बिल्डर का सेल होता है जो आपके शहर में बिल्डर है, और 50 लाख का आपने फ्लैट बेचा, क्योंकि अभी 50 लाख के नीचे कुछ मिलता नहीं है, तो उसका 1 लाख रुपया कमीशन बनता है। अब 50 लाख का 1 लाख रुपया कमीशन, 1 लाख डिवाइडेड बाय अगर मैं 6 करूं, तो भी 15,000 रुपया महीना आता है। 15,000 रुपये महीना आता है, और कहा हम 2,500 रुपये की पेंशन के लिए तरस रहे हैं। द गेम इज ऑल अबाउट द माइंड सेट। हम अपने माइंड को किस तरह सेट करते हैं और इसको किस तरह ट्रेन करते हैं। ट्रेन योर माइंड। आप अपने दिमाग को ट्रेन करो, इसकी आदत डालो दिमाग को कि पेशेंस रखना कैसे है और इसको ट्रेन कैसे करना बड़े कामों के लिए, अपनी हक की लड़ाई लड़ने के लिए। हमने काफी लोगों को काम दिया हुआ है, व्हाट्सएप के काम दिए, किसी को फेसबुक के काम दिए, लेकिन सवाल पूछ लिए, काम हो गया, राशन कार्ड बन गया, इनकम सर्टिफिकेट बन गई, पेंशन आ गई, तू कौन मैं कौन। दिस इज नॉट द राइट थिंग। ये कोई सही बात नहीं है। क्योंकि आपके लिए कोई नहीं है, आपको लगता है कि आपके लिए है, लेकिन मैं भुगत रहा हूं इन चीजों को, मैं देख रहा हूं, आपके लिए कोई नहीं है, दिव्यांग समाज के लिए कोई भी नहीं है। जो है वो सब दिखावा है, जो है वो सब दिखावा है। तो
आपको आपके लिए ही खड़ा होना पड़ेगा। खड़ा मतलब ये नहीं कह रहा हूं मैं कि आप चलना पड़ेगा, भागना पड़ेगा। आपको आपके माइंड को ट्रेन करना पड़ेगा। आपको आपके हक की लड़ाई लड़नी पड़ेगी। अगर इस जंग में जीतना है तो आपको ही सैनिक बनना पड़ेगा, आपको ही सेनापति बनना पड़ेगा, और आपको ही आपका सिलेदार बनना पड़ेगा। ये आप समझिए। इस दिव्यांग जन संवाद में आप सभी लोग हमारा साथ दे सकते हैं। हमें ऐसे लोगों की जरूरत है जो सही में वास्तविकता में दिव्यांग हेलो सर। करना चाहते हैं, हेलो जो सर। अपने प्रॉब्लम से हटके दूसरों के प्रॉब्लम में दूसरे को प्रॉब्लम सॉल्व करने में इच्छा रखते हैं। अगर आप उनमें से कोई है तो आप हमें संपर्क कर सकते हैं। हमारे संपर्क नंबर है 9922478888। हमें आप कमेंट्स भी कर सकते हैं। हमारे काफी वीडियोस आते हैं, उसमें आप कमेंट्स कर सकते हैं कि आप जिस गांव से है, जिस शहर से है, जिस तालुका से है, जिस राज्य से, आप ये बोल सकते हैं कि मैं इस जंग में जवाबदारी लेने के लिए रेडी हूं। क्योंकि एक बात आप समझ लीजिए कि क्योंकि आपको गिना क्यों नहीं जा रहा है, आपको पूछा क्यों नहीं जा रहा है, आपको आपके साथ इस तरह का व्यवहार क्यों हो रहा है, क्योंकि आपकी संख्या कम है, वोट बैंक कम है। वोट देने के लिए दिव्यांग जाते नहीं है। राजनेता, बड़े नेता ये सब समझते हैं कि ये वोट देने जाते नहीं है, ये कमजोर है, ये मोर्चे निकाल नहीं सकते, ये आंदोलन ले नहीं सकते। किसी ने आंदोलन बुलाया, बस वहां तक उस आंदोलन का हिस्सा बन सकते हैं। इनको मोटिवेट करना पड़ेगा, इनको इनको दौड़ाना पड़ेगा। और इतना फुर्सत किसके पास में है? इसीलिए इस समाज को, दिव्यांग समाज को वो मान, वो सम्मान नहीं मिलता है। जिस शहर में आप रहते हो उसी शहर में आपके नाक के नीचे, आपकी आंखों के सामने साइकिलें वाटप होती है, रिक्शा वाटप होता है, गेम्स का अरेंजमेंट किया जाता है, बहुत सारी चीजें की जाती है, लेकिन आपको बताते भी नहीं है, या आपको इनवाइट करना भी वो जरूरी नहीं समझते। बात मेरी नहीं है, बात आपकी नहीं है, ये बात बहुत कॉमन है। क्यों? क्योंकि आप किसी के हक की लड़ाई लड़ रहे हो। यस सर। लेकिन ऐसी सोच के लोग अगर एक बार बन जाए तो इस समाज को बहुत कुछ मिल जाएगा। मेरी कोई स्क्रिप्टेड लाइन नहीं है, ये मेरे दिल से निकले हुए शब्द है। जिसको लेना है ले सकते हैं, जिसको नहीं लेना है वो अपने प्रॉब्लम बता के, प्रॉब्लम को सॉल्व करके जय श्री राम बोल सकते, कोई प्रॉब्लम नहीं। सबका स्वागत है, सबका सबका वेलकम। समझ सकते हो तो गुड समझिए। मॉर्निंग सर। सर आपने बोला हेलो। इस विषय को मैं यहीं पे समाप्त कर रहा हूँ, आज का लाइव बंद कर रहा हूँ। आगे की चर्चा जूम पर चलती रहेंगी। इस लाइव को बंद कर रहा हूँ, और हो सके तो इस वीडियो को शेयर करिए। बाकी आपकी मर्जी। जय श्री राम। जय श्री राम। नमस्कार सर।